गुलाब भाऊचा अतिशय षटकार चौकाराचं भाषण माझ्याकडे ऐकलेलं आहे. आज मला खरं अतिशय मनस्वी आनंद होतो. मी काल नाशिकला होतो, इथून रात्री 2 वाजता धुळ्याला आलो, तिथे मुक्काम केला, पण वेळेवर झालं पाहिजे आणि म्हणून आज या कार्यक्रमाला ज्या ठिकाणी इथं आलं, मला बोललो त्याबद्दल चौकशीसाठी धन्यवाद. तसं आपल्या या महाविद्यालयाबद्दल सुरुवातीपासून म्हणजे मला आठवतं, मी शालेय जीवनात होतो, मी महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळेला 3-4 वेळा तरी खेळायसाठी जिल्ह्याच्या ज्यावेळेला स्पर्धा व्हायच्या वेळेला जिल्ह्याच्या त्यावेळेला मी आपल्या या संस्थेमध्ये आलेल्या या क्रीडाखंडावर खेळलेलो आहे. आणि तसं मी खेळाडू सुरुवातीपासून जिल्ह्याचा औदोपट होण्यासाठी मी कबड्डीच्या टीममधला खेळाडू होतो, मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो, मी चांगला माझ्याबद्दल गटला कुस्तीगीर होतो, मी 7-8-10 गेम खेळतो आणि ऑलराऊंडर म्हणून माझी त्यावेळेला महाविद्यालयामध्ये ख्याती होती आणि म्हणून सगळ्या महाविद्यालयामध्ये खेळायला जाऊ जात होतो. पण आपल्याकडे आता वेगवेगळं आकर्षण या शिक्षण संस्थेबद्दल मला होतं. मलाही त्यावेळेला वाटायचं की आपलं शिक्षण शाळेत झालं तर किती बरं होईल, किती चांगलं झालं असतं. सानेगुरुजीच्या परस्पराने कोणी झालेली मूवी प्रताप शेठ यांनी काढलेलं आहे महाविद्यालय, ही शाळा, ही संस्था आणि त्यामुळे वेगवेगळं आकर्षण या शाळेमध्ये या ठिकाणी होतं. आज आपण बघतो छोटंसं झाड त्याचं वटवृक्ष झालेलं आहे, नवीन नवीन इमारती होत आहेत, नवीन नवीन कोर्सेस काढलेले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, खेड्यातले विद्यार्थी आहेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, तंत्रज्ञान असेल, कौशल्य विकास असेल, या माध्यमातून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ही शिक्षण संस्था सतत प्रयत्न करते. मी आपलं मनापासून अभिनंदन करेन. मी आपल्याला सांगितलं, मी आपल्याला या ठिकाणी म्हणालो की तुम्ही माझ्याकडे एकदा जाऊनला या आणि मला सुद्धा काय काय करता येईल ते सुद्धा मला मार्गदर्शन करा. पण आमचं लक्ष शिक्षणाकडे म्हणजे आहे, पण जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे तसं आम्ही नाही. 35-40 वर्षापासून मी शाळा कॉलेज सोडलं तेव्हापासून मी निवडून देतो तुला. शाळा सोडल्याबरोबर कॉलेज सोडल्याबरोबर तेव्हापासून मी 7 वेळा 8 वेळा त्याकडे निवडून आलो, 7 वेळा आमदार यायचा, गावाचा सरपंच होतो जामण्याचा आणि 8 वेळा 40 वर्ष आमची नोकरी इथे जरी प्रश्न नव्हता आमचा. माझे वडील शिक्षक होते, तुला तुम्हाला माहीत आहे. पण इकडे वळलो, राष्ट्रीय शिक्षक संघाचा संसद झालो, नंतर ABVPला जॉईन झालो, नंतर भाजपमध्ये आलो, नंतर सगळ्या निवडणुकी कुस्ती खेळत करत ही कुस्ती राजकारणाने खेळत गेलो आणि या क्षेत्रामध्ये सतत नॉट आउट 40 वर्ष या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राकडे माझं काही फारसा लक्ष नाही. म्हणून मी आपल्याला विनंती केली सगळं आपलं बघून, बाबा आम्हाला काही मार्गदर्शन करा, आम्हाला तिकडे काय आणता येईल, कुठले कोर्सेस करता येतील, घालता येतील. केंद्रामध्ये सरकार आपलं आहे, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, तुम्ही जे मागण्या केलेल्या आहेत, तुला बोल मी आहे, मी तर काही आधी जरा या ठिकाणी तर सगळे जण या ठिकाणी आहोत. तुमच्याकडे लँड होल्डिंग पण आहे, तुमच्याकडे जमीन पण आहे, जागा तुमच्याकडे सगळ्यात मोठा म्हणतात तर जागेत असतो. महावीर किती झाल्या तुला बघतो जागेच्या किमती कशा झाल्या सावकारी साहेबांसाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की जे जे आपल्याला करता येईल ते करून